44 वर्षांनी आले एकत्र 10वीचे बालमित्र, सोशल मीडियाने आणले जवळ, साकोली स्नेहमिलन सोहळा संपन्न। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। भंडारा सन 1982 मध्ये टिळक विद्यालय खंडाळा येथील 10वी शिकून दुरावल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अखेर सोशल मीडियाने परत एकत्र केले आहे। यांचा स्नेहमिलन सोहळा शुक्रवार 20 मार्चला साकोलीत संपन्न झाला। विशेष म्हणजे 44 वर्षानंतर सर्वांचा बदललेला चेहरा एकमेकांना पाहून पण चटकन बालमित्र ओळखून घेणारे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी गहिवरून आले होते। या स्नेहमिलन सोहळ्यात मंचावर या विद्यार्थ्यांना शिकवणारे ज्येष्ठ शिक्षक डी.के. राखडे, जे.पी. बोरकर, निमंत्रित अतिथी पत्रकार मनीषा काशीवार, आशिष चेडगे हे उपस्थित होते। प्रास्ताविकात लुंगाराम करंजेकर यांनी सांगितले की हे सर्व घडले आहे सोशल मीडियाच्या विविध ॲप्समुळे, की फेसबुक व व्हॉट्सअप माध्यमातून दुरावले गेलेल्या सर्व मित्रांना आज एकत्र आणले आहे आणि निरंतर हा स्नेहमिलन सोहळा दरवर्षी साजरा केला जाईल असे प्रतिपादन केले। तब्बल 44 वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि विविध ठिकाणी राहतात, पण या सोहळ्याला सर्व आपल्या कुटुंबासह उपस्थित झाले होते। सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे गुरुवर्य शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार गौरव केला। प्रसंगी सर्वांनी आपला परिचय, माहिती, कार्यक्षेत्र, परिवाराची माहिती संभाषणात सांगितली आणि त्या काळातील वर्गात होणाऱ्या हास्यास्पद घटनांची येथेही पुनरावृत्ती होत एका शाळेच्या वर्गासारखे वातावरण निर्माण झाले होते। हे विशेष स्नेहमिलन सोहळ्यात संचालन प्रभाकर करंजेकर यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर बडवाईक यांनी मानले। हा सोहळा आयोजित करण्यासाठी माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर कापगते, जगन्नाथ गिरेपुंजे, लुंगाराम करंजेकर, रामकृष्ण निर्वाण, दिगंबर फटिंग, त्रिभुवन मेश्राम, प्रभाकर दोनोडे, अरुणा भेंडारकर, सूरजदास कापगते आणि 35 विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले। शेवटी वंदे मातरमने या अभिनव सोहळ्याची सांगता करिता सर्वांना निरोप देण्यात आला। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। म्हणजे आता आपण असं नाही म्हणू शकत का स्टार्टर करत होते सराव परीक्षेमध्ये 10वी मध्ये कमी मार्क मिळाले होते, मला सुद्धा तशाच प्रकारे कमी मार्क मिळाले होते सर। तर तुम्ही मला त्याविषयी बोलले होते अशा पद्धतीनं, तर मला तेथूनच मग नाही का टर्निंग पॉईंट मिळाला आणि मी थोडंसं मग जी काही वेळ होती झालो सर चांगल्या मार्काने। तर आजच्या विषयी सांगायचं म्हटलं तर माझा अल्पसा परिचय, मी रामकृष्ण हरितरामजी निर्वाण, रावणचे ज्ञानेश्वरजी कापगते यांच्या गावाच्या जवळच म्हणजे मुरगाव वर्तुणीला माझी मग ट्रान्सफर झाली, तर त्यांच्या जवळच मी